नाशिकच्या गोदावरी नदीवरचा 70 वर्ष जुना ऐतिहासिक रामसेतू पूल आज धोक्याच्या उंबरठ्यावर आहे। स्ट्रक्चरल ऑडिटनं 3 वर्षापूर्वीच फक्त पादचाऱ्यांसाठी सुरक्षित असं सांगितलं, पण महापालिकेनं दुर्लक्षच केलं। आता कुंभमेळ्यात लाखो भाविकांचा ओघ सुरू होणार आहे आणि त्याआधी जर काही दुर्घटना झाली तर जबाबदार कोण? काही घडल्यावरच होणार का हालचाल? रामसेतूची सध्याची दुरावस्था पाहून असा प्रश्न उपस्थित होतोय आणि भाविकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गोदावरी नदीवर 1955 साली उभारलेला रामसेतू आज मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहे। वयोमानामुळे थकलेला हा पूल आजही महापालिकेच्या दुर्लक्षामुळे जैसे थे स्थितीत उभा आहे। 2022 मध्ये मुंबईच्या VJTI आणि राज्यातील केंद्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या अहवालात स्पष्ट सांगण्यात आलं होतं की हा पूल फक्त पादचाऱ्यांसाठी खुला ठेवावा आणि तत्काळ दुरुस्ती आवश्यक आहे। मात्र या अहवालातही आता 3 वर्ष उलटून गेली, पण दुरुस्ती काही झालीच नाही। पुलावर मधोमध आरपार भगदाड, तडे गेलेले जॉईंट आणि खचलेली भिंत ही दृश्य आजही जशाच तशीच। आणि आता कुंभमेळा सारख्या गर्दीच्या प्रसंगी ही अवस्था जीवघेणी ठरू शकते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी अनिल केदारे, नाशिक।